श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे मोठी अमावस्या, ज्याला आषाढी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या, दीप अमावस्या, गतहारी अमावस्या असे देखील म्हटले जाते। त्यातच आज गुरुपुष्यामृत योग म्हणजे दुग्ध शर्करा योग असे म्हटले तरी हरकत नाही। असा योगायोग फार कमी वेळा आढळतो आणि आपल्याला त्याच्यासाठी काय आता फक्त रात्री एक तुम्हाला सांगते ती गोष्ट करायची आहे। जेव्हा व्हिडिओ बघाल आत्तापासून ते जेव्हा बघाल 12 पर्यंत जर बघाल तर तुम्ही हा उपाय करू शकता। अन्यथा मग नेक्स्ट अमावस्या आपली आहेच आहे। कारण अमावस्येलाच असतो एकच दिवस ज्या दिवशी आपण संपूर्ण घरातली बाधा, करणी, निगेटिव्हिटी, काहीही वाईट शक्ती असतील तर त्या अमावस्येला घरात प्रवेश करतात आणि त्यांना घालवण्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतात। सगळेच नाही पण बरेच व्यक्ती असे असतात ज्यांना समोरच्याचं चांगलं पाहवत नाही। मग ते आपल्या आजूबाजूचे असू शकतात, आपल्या शेजार पाजारचे असू शकतात, कोणीही असू शकतात की कुठलीही व्यक्ती पुढे जात आहे म्हटले की त्याला मागे ओढणार आहे किंवा प्रत्येकच जण आपला हितचिंतक असतो का? तर नाही। त्यामुळे आपल्याला अमावस्या, शनिवार अशा दिवशी मी नेहमी सांगत असते की कर्पूर होम करा। कर्पूर होम म्हणजे काय? तर कापूर जाळून त्याचा जो धूर आहे तो सगळ्या घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे। अशा पद्धतीने कर्पूर होम त्याला म्हटलेला आहे। आता तो कसा करायचा हे तुम्हाला आज समजून सांगते आणि त्या कापरामध्ये काय घालायचे आहे ते सुद्धा तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर संध्याकाळी 7 वाजता, 6 वाजता, 8 वाजता, 10, 11, 12, 12च्या आतमध्ये जेव्हा बघाल तेव्हा कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत। कापूर शक्यतो भीमसेनी असावा, नसेल साधा घेतला तरीही चालेल। 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत कापूरदाणीमध्ये। नारळावर घेतले तरीही चालेल पण शक्यतो कापूरदाणीमध्ये घ्या। त्याच्यामध्ये 7 चिमटी, 7 चिमूट म्हणजे पिवळी मोहरी घालायची आहे। 7 चिमूट पिवळी मोहरी घातल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। घरात असेल तर थोडी तुरटी घालायची आहे। लवंगा, दालचिनी आणि काळे मिरे या गोष्टीला पण खूप महत्त्व आहे। आणि 2 वेलदोडे थोडं थोडं घ्या, दालचिनी एवढी घ्या, काळे मिरे 7 घ्या, लवंगा 7 घ्या, वेलची 7 घ्या किंवा 2 घ्या। हे सगळं तुम्हाला घेऊन तुमच्या आधी हातात घ्यायचं आहे। कापूर सोडून बाकी सगळ्या वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करायची आपल्या महाराजांजवळ, दत्त महाराजांजवळ की माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल, काही असेल म्हणजे मुलांना आजारपण येत असेल, नोकरीमध्ये प्रॉब्लेम येत असतील, पैसा मिळत नसेल, कर्ज जास्त झालं असेल, पैसा अडकला असेल, तुम्हाला स्वतःला काहीतरी सतत आरोग्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला ते जे आहे ते हातात घेऊन प्रार्थना करायची आहे। तुम्हाला शक्य असेल तर वेदावल्गा सुक्त एकदा म्हणायचं आहे, नसेल शक्य तर श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 21 वेळा पठण करायचं आहे। आणि त्यानंतर या सगळ्या वस्तू कापरावर घालून तो कापूर प्रज्वलित म्हणजे जाळायचा आहे। त्यानंतर त्यातून लगेचच धूर येतो। एका हातात घंटी घ्यायची आहे आणि एका हातात तो धूर असा अगदी प्रत्येक रूमच्या कानाकोपऱ्यात, टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडून हा कापूर तुम्हाला फिरवायचा आहे। सगळ्या घरात, दरवाजामध्ये, मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे। नंतर त्याची जी रक्षा म्हणजे विभूती असते ती तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायची आहे। जे काही उरेल त्यातनं, कारण सगळंच पूर्ण जळतं असं नाही, त्यात अजून कापूर घालून सगळं जाळू पण शकता तुम्ही। हॉलच्या मध्यभागी ठेवू शकता किंवा जी रूम असेल त्या रूमच्या मध्यभागी ठेवू शकता। अशा पद्धतीनं तुम्हाला आज कापूर जाळायचं आहे आणि कापुरासोबत म्हणजे ते जळत आहे त्याच्यासोबत तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्न पण जळाली आहेत असं तुम्हाला म्हणजे इमॅजिनेशन करायची आहे, मानायचं आहे। हळूहळू करत हा उपाय जर प्रत्येक अमावस्येला केला तर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती तर लाभते, शिवाय निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते। तर आजच्या छोट्याशा या उपायासोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत।
नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.